पहा कोण आहेत लेकर इकडे येतं इकडे येतं इकडे बाई आम्ही मॅचिंग हाय हॅलो नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं का आम्ही वॉटर पार्कला सगळेजण गेलेले होतो आणि त्याच्या अगोदरच म्हणजे आमचं जवळपास 2 महिन्यापासून अगोदरच प्लॅनिंग सगळ्यांनी फोनवरती ठरवलेलं होतं की आपण असं सगळेजण मिळून कुठेतरी ट्रेनने प्रवास करूयात आणि विथ फॅमिली आपल्या मेमरीज आपल्या आठवणी आणि असं कधी केलेलं नाही आहे त्याच्यामुळे आपण हे पण यावेळेस करूयात म्हणून आम्ही अगोदर 2 महिन्यांना अगोदरच ट्रेनचे तिकीट वगैरे बुक केलेले होते. कुठे जात आहोत आता हे तुम्हाला पुढे समजेलच. तर आता ऑल फॅमिली मिळून म्हणजेच माहेरचे आम्ही 3 बहिणी भाऊ भाऊजाई वडील आणि सगळ्यांचीच मुलं असे सगळेजण मिळून मस्तपैकी ट्रिपला निघालेले आहोत. एका बाहेर मस्तपैकी ट्रेनने प्रवास करण्यासाठी सगळेजणच एक्सायटेड आहेत. मग आम्ही घरून लातूरला गेलो बसने आणि लातूरवरून एक 4 व्हीलर केली गाडी आणि तिथून आम्ही चाकूरच्या स्टेशनला जाणार आहोत कारण तिथं रेल्वे स्टेशन आहे आणि आम्हाला पुढची ट्रेन तिथून मिळणार आहे. त्याच्यामुळे आता सगळेजण मिळून चाकूरला जाणार आहोत. आता चाकूरला जाते वेळेस गाडीमध्ये इतकी मस्त गाणी लागलेली होती ना त्याच्यामुळे भावाचा मुलगा म्हणजे आम्ही तुकाराम म्हणतो पण त्याचं नाव अर्जुन आहे तर तो आपल्या गाडीमध्ये इतका डान्स करत होता ना त्याचा मूड मस्त झालेला होता आणि संध्याकाळची वेळ होती त्याच्यामुळे तर छान हवा वगैरे लागत होती. उन्हाळा म्हटल्यानंतर तर हे छान वाटतंच आणि असं सगळेजण फ्री एकदम सुट्ट्यामध्ये आणि सगळेजण आपले मस्तपैकी बहिणी भाऊ भाऊजाई सगळे मुलं एन्जॉय छान वाटतं. फायनली जसं हम साथ साथ है मूवीसारखंच आम्ही अशा ट्रिपनं निघालेले आहोत पण ती वेगळी ट्रिप होती. ही आपली मिडल क्लास फॅमिलीची ट्रिप आहे जसं की ट्रेन बस ॲटो 4 व्हीलर अशा प्रकारचा सगळा काही प्रवास असणार आहे. त्याच्यामुळे सगळेजणच मजेत होते की असं आपण किती छान वाटते असं दरवर्षी जाऊयात असं दरवर्षी करूयात म्हणजे आपल्या आठवणी राहतील. म्हणजे मोठं झाल्यानंतर असं वाटेल की आम्ही असं सगळेजण मिळून या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी गेलो होतो. जसं आपल्या आठवणी असायचे की उन्हाळ्यामध्ये दिवाळीमध्ये मामाच्या गावाला गेलेल्या किंवा सुट्ट्यांमध्ये केलेली मजा मस्ती ह्या जशा आठवणी असायच्या ना तशा या आपल्या मुलांच्या सुद्धा आठवणी होतील की आम्ही सगळेजण मिळून असं फिरायला गेलो होतो मज्जा केली होती असं आठवणी तयार होतील किंवा त्यांना पण मोबाईल सोडून दुसरं काहीतरी छान एक्सायटेड वाटेल. मग आम्ही स्टेशनला आलेले आहोत आणि स्टेशनला आल्यानंतर ट्रेनला खूप वेळ होता आम्ही अगोदर आलेले होतो. मग आम्ही संध्याकाळचं जेवण घरूनच पॅक करून घेतलेलं होतं. आता इथं सगळेजण मिळून आम्ही जेवण करत आहोत आणि एका बहिणीला उपवास होता ती व्हिडिओ करत आहे आणि इकडं आमच्या अंजलीलाच म्हणजे भाऊजाईला मळमळ होतं त्याच्यामुळे त्यांनी काही जेवण केलं नाही. तर अशा प्रकारे आम्ही जवळपास 3 बहिणींचे 2-2 मुलं आणि भाऊ भाऊजाई आणि वडील सगळेजण मिळून आम्ही जवळपास 14 जण आहोत. तर असं छानपैकी जेवण आम्ही इथं एन्जॉय केलेलं आहे उन्हाळ्याचं आणि आपण जितकं एक्सायटेड असू ना तितकं काहीतरी अनपेक्षित घडतं आणि ते पण कायमस्वरूपी आठवणीत राहायसारखं. तुम्हाला माहितीच आहे आम्ही लवकर आलेलो होतो स्टेशनला तरीसुद्धा आम्ही जिथे थांबलेलो होतो ना तिथे AC डबे आलेले होते. तिथं स्टेशनला इंडिकेटरच दाखवलेलं नाही आहे की इथेही हा डबा येईल म्हणून. त्याच्यामुळे असं झालं की आम्ही AC डब्याच्या तिथे थांबलो आणि आमचे जे डबे होते ना ते खूप पाठीमागे. मग इतकी धाव पळापळ झाली ना कसं तरी करून आम्हाला ट्रेन भेटली म्हणा किंवा चालू झालेली 5 मिनिटासाठी थांबली त्याच्यामुळे आम्ही तर प्रवास करू शकलो. नाहीतर आम्ही थांबलोच होतो की आता काय आपला प्रवास होत नाही आणि ट्रेन तर गेलीच कारण चूक कोणाचीच नव्हती पण इंडिकेटर नसल्यामुळे हा सगळा गोंधळ झाला आणि आम्ही जिथे थांबलो होतो तिथून खूप लांब डबे आणि लाईटची पण सुविधा नव्हती अंधार होता लहान मुलं होती त्याच्यामुळे खूप फजिती झाली. कसं तरी करून आम्ही ट्रेनमध्ये चढलो आणि परळीपाशी आल्यानंतर आमचा जो डब्बा होता ना तिथे गेलो. अगोदर जनरल डब्यात बसलो होतो आणि त्याच्यानंतर रिझर्वेशनच्या डब्यात गेलो आणि मग सगळेजण आपापल्या सीटवरती मस्त झोपले. असं म्हटलं की काहीतरी असं अनपेक्षित होतं आणि कायमस्वरूपी आठवणी आपल्या आयुष्यात घडतात आणि फायनली सगळेजण छान झोपी वगैरे झालेले आहेत. इथं सकाळ आहे आणि सगळ्यांनी ब्रश वगैरे केल्यानंतर आम्ही सोबत चिवडा आणलेला होता सर्वांना खाण्यासाठी नाश्त्याला. तर इथं तेच सगळेजण आता एन्जॉय करत आहेत. तर मी पाहिलं की कोण कोण कुठे कुठे बसलेलं आहे कोणी गेम खेळत आहे कोणी झोपलेलं आहे. पण रात्री अक्षरशः आम्ही इतके हसलो इतकं अगोदर थोडंसं घाबरलो होतो की गेले आपला प्रवास झाला सगळं संपलं पण नंतर जेव्हा बसल्यानंतर आम्ही इतक्या गप्पा मारल्या इतक्या हसलो ना की कशी आपल्याला भेटलं आणि कसं नाही. ट्रेन म्हटलं साईबाबांचीच इच्छा. तर इथं आता आम्ही पोहोचलेले आहोत शिर्डी साईनगर इथे पाहू शकता आणि आता इथून आमचा पुढचा प्रवास असणार आहे साईबाबांच्या जिथं आपल्याला थांबायचं आहे ना त्या ठिकाणी. पण आता इथून एवढे जण जवळपास 14 जण आहे म्हटलं ना तर 14 जणांसाठी जाण्यासाठी आम्हाला काय वाहन करायचं किंवा कशा प्रकारे जायचं हे पाहत होतो. आणि ह्याच्यातले बरेच जण पहिल्यांदा आलेले होते आणि आम्ही अगोदर जाऊन आलेलो होतो पण कोणी आलेलं नव्हतं त्याच्यामुळे. तर
फायनली आम्ही मोठा ऑटो केला आणि कसं तरी करून बसलो सर्वजण एका ठिकाणी, असं फॅमिलीज पूर्ण घेतली आणि आता जात आहोत आम्ही शिर्डीला तिथे. तर तुम्हाला येणारा व्हिडिओ हा त्याच्याविषयीच असणार आहे. तर हा अशा प्रकारचा आमचा लातूर ते शिर्डी साईनगर इथपर्यंतचा प्रवास झालेला आहे. तर अगोदर एक्सायटेड, आनंद आणि त्याच्यानंतर अनपेक्षित अशी ट्रेन पुढे चालली. आम्ही सगळेजण पळतोय असं झालं की आता गेली आपली ट्रेन, झाला संपला प्रवास इथेच म्हणून सगळ्यांनी अशी अपेक्षा सोडून दिली होती. पण ट्रेनमध्येच 5 मिनिटं थांबली, काहीतरी चमत्कार म्हणा काहीतरी म्हणा, आणि मग आम्ही बसलो. अशा प्रकारे आमचा प्रवास शिर्डी साईनगरपर्यंत झालेला आहे. आणि आता इथं स्टेशनला आम्ही जवळपास शिर्डी साईनगरच्या तिथे पोहोचलेलो आहोत. आता इथून आम्हाला जायचं आहे रूम बुक करण्यासाठी. खरं तर ऑनलाईनच आपण रूम बुकिंग करू शकतो, पण आम्ही ऑनलाईन केलेले करत होतो पण तेव्हा फुल दाखवत होतं. त्याच्यामुळे आम्ही आता जे प्रायव्हेट असतात ना ते करणार आहेत, ते पण सगळ्यांना परवडतील किंवा आपल्याला कम्फर्टेबल असतील अशा ठिकाणी. तर पोहोचता आम्हाला जवळपास 10-10:30 वाजलेले होते आणि आता तिथे जाऊन आम्हाला आंघोळ्या वगैरे करायचं आहे. आम्ही तर असं सगळेजण सकाळी असं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पण होता, हसू पण होतं. आता इथं आम्ही येऊन जवळपास आम्हाला 1 तास लागला रूम वगैरे बुक करण्यासाठी. लेडीजसाठी 1 आणि जेंट्ससाठी 1 अशा आम्ही 2 रूम बुक केल्या. आणि रूमसाठी प्रत्येकाचं आधार कार्ड मात्र कंपल्सरी होतं, त्याच्याशिवाय आपल्याला रूम मिळत नव्हती. आणि आता मी जात आहोत, रूम बुक झालेले आहेत. तुम्हाला पुढे दाखवेलच की रूम कशा प्रकारच्या आहेत ते. खूप छान सुविधा होती, कसल्याही प्रकारचा आपल्याला त्रास तिथे होणार नाही आणि एकदम स्वच्छ अशा. तर चला, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.